सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. सोशल मीडियावर ही कथा माझ्या वाचनात आली. मला ती खूप आवडली, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. कथेचं शीर्षक आहे रद्दी. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. कथावाचनबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आणि त्यांना उत्तर द्यायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका कथा जिचे शीर्षक आहे रद्दी. एक महिला दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घेण्याचा व्यवसाय करीत असते. एके दिवशी एक गृहिणी रद्दी विकताना बरीच घासाघीस करते. रद्दीवाली भाव वाढवून द्यायला तयार होते. हातगाडीवरील तराजू आणण्यासाठी ती रस्त्यावर येते आणि त्या गृहिणीच्या मनात पाप येते. ती रद्दीच्या गठ्ठ्यात एक जाडजूड वीट बेमालूमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा विस्कटून न बघता रद्दीवाली त्याचे वजन करते आणि पैसे देऊन तो गठ्ठा घेऊन जाते. संध्याकाळी नवरा घरी येतो तेव्हा बायको नटून थटून तयार झालेली असते. नवऱ्याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करून येऊ. नवरा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात बघू. बायको म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे, कारण आज मी घरातली सगळी रद्दी विकली. नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहऱ्याने बायकोवर खेकसतो. टेबलावर माझा एक जाडजूड लिफाफा ठेवलेला होता, तो कुठे आहे? तू घेतलास का? बायको म्हणते, तो होय, तो तर मी रद्दीत विकून टाकला. ते ऐकून नवरा मटकन खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, गेल्या काही महिन्यात टेबलाखालून घेतलेले 15 लाख रुपये होते त्यात. आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली वीट रद्दीवालीच्या नजरेस पडते. क्षुद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात हे बघून ती दुःखी कष्टी होते. वीट बाजूला ठेवते आणि कामाला लागते. तो लिफाफाही तिच्या हाती लागतो. आत 15 लाखाच्या कोऱ्या करकरीत नोटा ती बघतच राहते. ती त्या नोटा लिफाफ्यात होत्या तशा परत घालून लिफाफा विटेवर ठेवून शांतपणे झोपी जाते. इकडे त्या नवरा बायकोला रात्रभर झोप येत नाही. एकमेकांवर खेकसाखेकशी होते. सकाळ होताच त्या रद्दीवालीला शोधून काढले पाहिजे. रद्दीवालीच ती. रद्दीत एक लिफाफा मिळाला आणि त्यात 15 लाख मिळाले हे ती कबूल करेल का? त्यातली काही रक्कम तिने खर्च केली तर नसेल ना? पोलिसात तक्रार तर केली नसेल ना? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे राहतात. पोलिसाचे नाव काढताच बायकोच्या पोटातही गोळा येतो. हरामाचा पैसा बुद्धी भ्रष्ट करतो म्हणतात. झोप कशी येणार? दुसऱ्या दिवशी रद्दीवाली नेहमीप्रमाणे रद्दी विकत घेणार, उचित दाम देणार असा पुकारा करत रस्त्यावरून जात असते. नवरा धावत पळत जाऊन तिला गाठतो. म्हणतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी विकत घेतलीस, त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्त्वाचा आहे. ती रद्दीवाली त्याला आपादमस्तक न्याहाळते. थोडीफार चौकशी करून लिफाफा त्याच्या हातात ठेवते. तो नोटा मोजून बघतो आणि त्यातली एक नोट तिला देऊ करतो. ती त्याला नम्रपणे नकार देते आणि हातगाडी ढकलत पुढे निघून जाते.
नवरा बायकोच्या आनंदाला उधाण येते. नवरा म्हणतो, नाहीतरी माझे हे 15 लाख गेलेच होते, घे तुला शॉपिंगला. रद्दीवाली खरंच बावळट आहे. आयुष्यभर पायपीट करूनही तिला 15 लाख मिळायचे नाहीत. ती खोटं बोलली असती तर मी काय करू शकलो असतो? चोरीचा मामला. बायको म्हणते, अहो मी पण तुमचीच बायको आहे म्हटलं, कमी लेखू नका मला. त्या रद्दीवालीशी आधी घासाघीस करून भाव वाढवून घेतला आणि नंतर रद्दीत वीट सरकवून 10 किलोचे पैसेही लाटले. रद्दीवाली खरंच बावळट आहे. नवरा बायकोचे हे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेली रद्दीवाली म्हणते, ही घ्या तुमची वीट, काल रद्दीत चुकून आली माझ्याकडे. रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात 15 लाख मिळवू शकेल की नाही मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे मी जे काही मिळवते त्यावर मी आयकरही भरते. दिवसभर रद्दी गोळा करत फिरते आणि रात्री शांतपणे झोपी जाते. कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही. मी समाधानी आहे. तुमच्या घरातली रद्दी बाहेर काढण्यासाठी मला केव्हाही बोलवा. तुमच्या मनातली रद्दी मात्र तुम्हालाच बाहेर काढून फेकून द्यावी लागेल, कारण ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि कोणी फुकटही घेणार नाही. धन्यवाद. नमस्कार.